फोनपेच्या ट्रान्झॅक्शनवरून गंगापूर पोलीस पथकानं दरोड्यातल्या 6 आरोपींना ताब्यात घेतलंय। नेमका काय आहे प्रकार पाहूयात। नाशिक शहरातील सुलावाईन फाशीचा डोंगर हे प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात सेल्फी काढण्यासाठी फिरण्यासाठी येत असतात। तसेच 15 जून 2024 रोजी पहाटेच्या सुमारास फाशीचा डोंगर या ठिकाणी एक इसम यश चंद्रकांत कोठावदे राहणार कुलकर्णी गार्डन या ठिकाणी त्याचा मित्र वैभव याची टियागो गाडी रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंका करत असताना 3 मोटारसायकलवर आलेले 6 इसम यश कोठावदे यांना मारहाण करून त्यांची इंडिगो गाडी तोडफोड करून त्यांना दमदाटी करून मोबाईल, अंगठी, गळ्यातली चेन, रोख रक्कम घेऊन लंपास झाले। फिर्यादी यश चंद्रकांत कोठावदे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस स्टेशन येथे 392, 326, 504, 506, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच फिर्यादीचा चोरी गेलेला मोबाईल फोनवरून आरोपी फोनपे ॲपद्वारे आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाहीये। सदर व्यवहारामध्ये तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या फोन नंबरवरून सदर आरोपी यश वसंत रणधीर असं नाव असल्याचं निष्पन्न झालं। या आधारे गंगापूर पोलिसांनी भूषण त्र्यंबक गोलाईत राहणार माऊली लॉन्स, पवननगर, सिडको, कृष्ण संतोष दळवी वय वर्ष 20, कोकण भवन कामटवाडा सिडको, निलेश सुनील कुमावत वय वर्ष 21, पाण्याच्या टाकीजवळ ऑचमन रूम सिडको, आदिल आसिफ पठाण वय वर्ष 20, तोरणानगर उदर कॉलनी गणपती मंदिर जवळ सिडको, यश उर्फ सोनू वसंत रणधीर वय वर्ष 19 कामटवाडा, चंदू गोपाळ आवळे वय वर्ष 19 राहणार वनिश्री कॉलनी DGP नगर अशा 6 आरोपींसह पोलिसांनी अटक करून 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं ही कामगिरी केली आहे। तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे। 15/6/2024 रोजी पहाटे 2:45 वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीचा डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत कोठावदे वय 27 वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात इसमांनी त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी, त्यांचं घड्याळ आणि मोबाईल असा तसंच 50,000 रुपये असा ऐवज चोरून नेला होता। हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 149/24 अन्वये दाखल झालेला आहे। त्यामध्ये नंतर गुन्ह्यात 395 नुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे। गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे PSI मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही DP ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत। एकूण 6 आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण 4,40,000चा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन, अंगठी, त्याचा मोबाईल तसंच घड्याळ तसंच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 4,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय मॅडम? गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय 21 वर्ष पवननगर सिडको, आदिल आसिफ खाटिक वय 20 वर्ष यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा नाशिक, चंदू गोपाळ आवळे DGP नगर नाशिक, तसंच यामध्ये आणखी 2 आरोपी आहेत। यापैकी 2 आरोपितांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत।